नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं नाशिकच्या भूताटकीच्या गोष्टीमध्ये। ही एक सिरीज आहे जिथे आपण महाराष्ट्रातल्या सर्वात भयानक आणि हॉन्टेड जागांबद्दल बोलणार आहोत। खऱ्या गोष्टी, खरे अनुभव, खरी भीती। मागच्या एपिसोडमध्ये आपण गेलो होतो कसारा घाटावर, जिथे एक बाई तिचं हरवलेलं डोकं शोधत फिरतीये। जर तुम्ही तो एपिसोड बघितला नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, नक्की बघा। आज आपण आलो आहोत एपिसोड 2 मध्ये आणि आजची जागा आहे नाशिकमधलीच पण तितकीच भयानक, नासर्डी पूल, जिथे धुक्याच्या रात्री काळ्या आकृत्या दिसतात, जिथे गाड्या अचानक बंद पडतात आणि जिथे अनेक लोक परत आलेच नाहीत। मी आहे तुमचं होस्ट आणि हे आहे नाशिकच्या भूताटकीच्या गोष्टी एपिसोड 2, नासर्डी पूल। चला तर मग सुरू करूया। नासर्डी पूल। नाशिक पुणे हायवेवर असलेला हा पूल गोदावरी नदीवर बांधलेला आहे। दिवसा हा पूल खूप सुंदर दिसतो, नदीचं पाणी, दूरवर डोंगर, गाड्यांची वर्दळ। पण रात्र पडली की हे सगळं बदलतं, विशेषतः धुक्याच्या रात्री। स्थानिक लोक म्हणतात रात्री 11 नंतर या पुलावरून जाताना खूप सावध राहा, गाडी थांबवू नका, मागे वळून बघू नका आणि कोणी लिफ्ट मागितली तर देऊ नका। पण का? या पुलाला इतकी भयानक रेप्युटेशन का मिळाली? त्यासाठी ऐका या पुलावर घडलेल्या काही खऱ्या घटना। पहिली गोष्ट आहे 2 मित्रांची, अमित आणि सचिन। ते दोघे पुण्याहून नाशिकला बाईकवर येत होते। रात्रीचे 12:30 वाजले होते। हिवाळ्याचे दिवस, त्यामुळे घनदाट धुकं होतं। नासर्डी पुलावर आल्यावर अचानक त्यांच्या बाईकचं हेडलाईट फ्लिकर व्हायला लागलं आणि मग बाईक बंद पडली। सचिननं कितीही ट्राय केलं पण बाईक सुरूच होईना। अमित म्हणाला, यार इथे थांबायला नको, पुश करूया पुढे। पण पुश करताना त्यांना मागून एक आवाज आला, पावलांचा आवाज। कोणीतरी त्यांच्या मागे चालत होतं। त्यांनी मागे वळून पाहिलं, कोणीच नव्हतं, पण आवाज येतच होता। अमितने सचिनला सांगितलं, मागे बघू नकोस, फक्त चालत राहा। ते दोघे जोरात पुश करायला लागले आणि अचानक बाईक सुरू झाली। ते दोघे बाईकवर बसले आणि पळाले। पण सचिनने एक चूक केली, त्याने मागे वळून पाहिलं आणि त्याने जे पाहिलं ते त्याला आजही आठवतं। पुलाच्या मध्यभागी एक काळी आकृती उभी होती, माणसासारखी पण पूर्णपणे काळी। चेहरा नाही, डोळे नाहीत, फक्त काळी सावली। सचिनने अमितला काही सांगितलं नाही, पण त्या रात्रीनंतर तो कधीच रात्री त्या पुलावरून गेला नाही। दुसरी गोष्ट आहे एका कार ड्रायव्हरची, राहुल। राहुल मुंबईहून नाशिकला येत होता। रात्रीचे 2 वाजले होते। नासर्डी पुलाजवळ खूप धुकं होतं। अचानक त्याच्या गाडीसमोर एक आकृती दिसली। राहुलने जोरात ब्रेक मारला, गाडी थांबली, पण समोर कोणीच नव्हतं। त्याने विचार केलं, भास असेल। त्याने गाडी पुन्हा सुरू केली, पण गाडी चालवताना त्याची नजर रियर व्ह्यू मिररवर गेली आणि त्याचं हृदय थांबलंच। आरशात त्याला दिसलं, गाडीच्या मागे एक काळी आकृती उभी होती, अगदी गाडीला लागून। राहुलने ॲक्सेलरेटर दाबला आणि गाडी पळवली, पण तो जितका वेग वाढवत होता ती आकृती तितकीच जवळ राहत होती, जणू ती गाडीला चिकटली होती। 5 मिनिटं असंच चाललं, मग अचानक ती आकृती गायब झाली। राहुल थरथरत होता। त्याने गाडी साईडला घेतली आणि बघितलं
गाडीच्या मागच्या काचेवर ओले हाताचे ठसे होते. तिसरी गोष्ट सर्वात भयानक आहे. गोदावरी नदीकाठी एक म्हातारा मच्छीमार राहतो, नामदेव आजोबा. ते गेली 40 वर्ष या नदीवर मासे पकडतात. एका रात्री ते नदीकाठी बसले होते. धुकं होतं. अचानक त्यांनी पुलावर काहीतरी हालचाल पाहिली. एक आकृती पुलाच्या कठड्यावर उभी होती आणि मग ती खाली उडी मारली. नामदेव आजोबा पळत पुलाखाली गेले, पण तिथे कोणीच नव्हतं. पाण्यात काहीच नव्हतं. त्यांनी वर पाहिलं आणि त्यांचा श्वास थांबला. तीच आकृती परत कठड्यावर उभी होती, त्याच जागी, आणि पुन्हा तिने उडी मारली. व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकन दाबा, म्हणजे नवीन एपिसोड आल्यावर तुम्हाला नोटिफिकेशन येईल. आणि पुढच्या एपिसोड 3 मध्ये आपण जाणार आहोत मखमलाबाद रोडवर, जिथे लिफ्ट मागणारे भूत तुमच्या गाडीत बसतात आणि डेस्टिनेशन आधीच गायब होतात. तोपर्यंत रात्री सावधान राहा, कारण नासर्डी पुलावर काळ्या सावल्या अजूनही फिरत आहेत. भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत नमस्कार.